तर या ठिकाणी तुमचे आता स्टेटसमध्ये आल्यावरती तुम्हाला इथं लीड्स दिसतात. तर ह्या लीड्समध्ये अं, अं, तुम्हाला तुम्ही जे पण अकाउंट ओपनिंग लोन्स वगैरे साठी जे पण लीड्स तुम्ही प्रोग्रेस करा म्हणजे लीड्स तुम्ही देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं फिल्टर्स दिलेले आहे. तर मी इथे येईन. आता मी ऍप्लिकेशन सक्सेसफुल केलेलं तर इथून तो डाउनलोड करू शकता तुम्ही. इथून तो ॲग्रीमेंट माझा डाउनलोड झालेला आहे. आता तुम्हाला दोन साईज स्टँडर्ड दिलेली आहे, एक A4 आणि एक स्टॅम्प पेपर. तर तुम्ही इथून तो करू शकता डाउनलोड. स्टॅम्प पेपर साठी तुमचं इश्यू आहे, इश्यू आहे नेम तर तुम्ही सेंड करू शकता. तर तुमचं मेसेज आमच्या वर्किंग एम्प्लॉईला भेटेल. तो तुमचे हा इश्यू तो रिझॉल्व्ह करू शकतो. डेट लेवलचे पण फिल्टर्स आहे. तुमचं जो पण फिल्टर असेल तो तुम्ही टाकू शकता, सर्च पण करू शकता. त्याच्यानंतर तुमचं कस्टमरचा डेटा असेल इथं. आता हा कस्टमरचा डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इथून गोष्टी ट्रॅक करू शकता. कोण ज्या पण कस्टमरचा असेल, सपोज तुम्हा हा कस्टमर आहे, त्याचे किती ट्रान्झॅक्शन झालेले आहे, त्याच्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन कोणकोणते तुमच्या जवळ आलेले, तुम्ही त्याचे डिटेल इथून अपडेट करू शकता. तर या टाईपचा तुमचा डेटा असेल या ठिकाणी. तुम्ही नवीन कस्टमर पण इथून क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर वॉलेट्समध्ये आपण तर इथं वॉलेटची तुम्हाला अमाऊंट दिसेल, तुमची रक्कम दिसेल इथं. तर या ठिकाणी तुम्हाला जर फंड ऍड करायचे आहे तर तुम्हाला कसं करायचं आहे ते आता तुम्हाला सांगतो. फंड रिक्वेस्ट मध्ये यायचं आहे तुम्हाला. फंड रिक्वेस्ट वरती क्लिक करायचं आहे. इथं अमाऊंट टाकायचे. सपोज तुम्हाला 1000 रुपये तुम्हाला क्रेडिट करायचे वॉलेटमध्ये, तुम्हाला ऍड करायचे. तुम्हाला 1000 रुपये एंटर करून स्कॅन करायचं आहे. स्कॅन केल्यानंतर तुम्ही UPI ने पे करायचं आहे. आता पे झालं तुमचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जो पण UTR नंबर असेल तो इथं टाकायचा आहे. तुमचा रिमार्क इथं टाकायचा आहे. सपोज तुमचा UTR नंबर हा होता आणि रिमार्क टाकला आहे की ऍड दिस मनी, सबमिट करायचं आहे. तुम्ही जसं सबमिट केलं तुम्हाला इथं या ठिकाणी तुमची रिक्वेस्ट इथं दिसेल, ती इथं स्टेटस पेंडिंगला दिसेल. ती जशी माझ्याकडून ऍक्सेप्ट होईल, तुमचं इथून जशी आमच्या एंड कडून ऍक्सेप्ट होईल, अप्रूव्ह होईल, तशी तुमच्या इथं ती अमाऊंट ऍड होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची अमाऊंट तुमच्या बँकमध्ये तुम्हाला पे आउट करायचं आहे. ज्यावेळेस ऑनबोर्डिंग होतं त्यावेळेस तुम्ही तुमची बँक डिटेल आम्हाला शेअर करतात. तर ती शेअर झालेली बँक इथं दिसेल तुम्हाला. आता सपोज ही माझी बँक आहे. आता सपोज मला 10 रुपये मला काढायचे आहे. तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड झाल्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. तो OTP आम्ही मेलला सेंड करतो. तो OTP तुम्हाला मेल आलेला असेल तिथून गेट करायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. एक वेळेस तुमचा मेल व्हेरीफाय झाला, तुमचा जेवढा पण तुम्ही बॅलन्स इथं मेन्शन केलेला आहे तो बॅलन्स तुमच्या वॉलेटमधून डिडक्ट होऊन तुमच्या अकाउंट पर्यंत येऊन जाईल. त्याच्यानंतर रिपोर्ट सेक्शन आहे. रिपोर्ट सेक्शन मध्ये तुमचे जेवढे पण तुमचे ट्रान्झॅक्शन झालेले असतात, कॅश विड्रॉल किंवा म्हणा तुमचे मोबाईल रिचार्ज, तर ते सगळे सेंट्रलाइज ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तर या ठिकाणी तुमचं प्रोडक्टचं नाव असेल, सर्व्हिस प्रोडक्ट ज्यासाठी तुमचं ट्रान्झॅक्शन केलं असेल, त्याच्यानंतर इथं ट्रान्झॅक्शन नंबर असेल. आता सपोज हा मोबाईल रिचार्ज झालेला आहे VI कंपनीचा आणि या ठिकाणी तो मोबाईल नंबर आहे. तर ट्रान्झॅक्शनचा स्टेटस असतो आपल्याकडे मेनली 3-4 स्टेटस असतात. सक्सेस, फेल, त्याच्यानंतर पेंडिंग आणि रिफंडेड. तर सक्सेस असला म्हणजे तुमचा जो पण मोबाईल रिचार्ज आहे तो जर सक्सेसफुली झालेला आहे. फेलचा अर्थ असा आहे की तुमचा मोबाईल रिचार्ज जो पण असेल तो फेल झालेला आहे. पेंडिंगला असेल तर अमाऊंट तुमची डिडक्ट झालेली आहे पण तुमचे रिचार्ज झालेला नाही आहे. जर त्याच्यानंतर
रिफंडेड असेल तर तुमचा रिचार्ज पेंडिंग मध्ये होता आणि तो झाला नाही तर तो रिफंड मध्ये येतो. तर या ठिकाणी अमाऊंट्स मध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन होण्या अगोदरची अमाऊंट तुम्हाला भेटेल, वॉलेटमध्ये किती अमाऊंट होता. त्याच्यानंतर रेड कलर मध्ये येतं डेबिट आहे, तर 299 रुपये ह्याच्यातून डेबिट झालेले आहे आणि क्लोजिंग बॅलन्स हे होता. तर ह्या जो कॅल्क्युलेशन आहे ह्याच्यामध्ये कमिशनचा पण रोल असतो आणि चार्जेसचा पण रोल असतो. तर तुम्ही हे कॅल्क्युलेट करून तुम्ही ओन बघू शकता की कशा प्रकारे केलं. त्याच्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये कमिशन असतो. तर तो कमिशन सपोज मोबाईल रिचार्ज 299चा केला त्याच्यामध्ये 1.5 रुपये कमिशन मिळालं. त्याच्यानंतर डेट आणि टाइम असतो आपल्याकडं की ट्रान्झॅक्शनचा डेट आणि टाइम कोणता आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिटेल बघायची, तुम्ही इथून डिटेल बघू शकता की चार्जेस किती लागले, त्याच्यानंतर TDS किती आहे कमिशन वरती, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनचा रेफरन्स नंबर वगैरे तुम्ही इथून बघू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी वरती तुम्हाला दोन ऑप्शन दिले असतात. एक असतो आपलावाला अं, अं, जो रिपोर्ट असणार आहे त्याचावाला, आणि दुसरा असणार आहे रिपोर्टचा अनालिटिकल. तर तुमचे टोटल अनालिटिकल इथं दिसतात, तुमचे कॉम्पिटिटर इथे दिसतील. त्याच्यानंतर तुमचा टोटल सेल जो असेल तो इथं बार चार्ट तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही इथून डेट सिलेक्ट करू शकता की माझे 7 दिवसाचे ट्रान्झॅक्शन इथून बघू शकतो, किंवा मी लास्ट 90 दिवसाचे बघू शकतो, किंवा कस्टमाइज जो पण असेल तुमचावाला तुम्ही ते बघू शकता इथून. तर तुम्हाला अजून फिल्टर दिले गेले आहे. इथं तुम्ही मल्टिपल सर्व्हिस, सपोज मी कॅश विड्रॉलचा केला आहे का, तर कॅश विड्रॉल मी चूज करेल. मनी ट्रान्सफर आहे, मनी ट्रान्सफर मी चूज करेल. तर ह्या प्रकारे तुम्ही मल्टिपल सर्व्हिस चूज करू शकता. त्याच्यानंतर स्टेटस वाईज पण आहे, सक्सेसचे ट्रान्झॅक्शन असेल किंवा पेंडिंगचे ग्रोथ, तर तुम्ही इथून बघू शकता. तर या प्रकारे आपलं टोटल रिपोर्टचं सेक्शन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे बिझनेस सेक्शन आहे. बिझनेस सेक्शन मध्ये तुम्हाला तुमचे बिझनेस रिलेटेड जेवढे पण गोष्टी असतील ते इथं तुम्हाला मिळतील. तर या ठिकाणी सपोज तुमचं बायोमेट्रिक स्कॅनर तुम्हाला त्याचे ड्रायव्हर डाउनलोड करायचे आहे, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला CSP चा जो सर्टिफिकेट राहतो तो डाउनलोड करायचा आहे, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर मीडिया किट आहे तुमचे, तुम्ही पोस्टर्स त्याच्यानंतर ब्रँडिंग वगैरे तुम्ही CSP चे तुम्ही डाउनलोड करू शकता इथून. तर हा ऑप्शन पण इथे आहे. त्याच्यानंतर तुमची वेबसाईट येतं. तर वेबसाईट मध्ये काय असतं ना की तुम्ही तुमच्या कस्टमर सोबत रिच आउट करू शकता याच्याने. तुम्ही तुमची वेब पेज पब्लिश करू शकता. जसं की आता माझं फेसबुकची जी माझा बिझनेस आहे, माझ्या फेसबुकची URL ही वाली, इंस्टाग्रामची URL तुम्ही टाकली तर इथं तुम्ही मल्टिपल सेव्ह करू शकता. तुमच्या इकडे सेव्ह झालं, तुम्हाला ही कॉपी करायची. त्याच्यानंतर सपोज ही मला शेअर करायची व्हॉट्सअपला किंवा ऑदर ठिकाणी, तर माझी वेबसाईट माझी लोड होईल इथं आता. तर ही वेब पेज माझा लोड झाल्यानंतर तो तुमचं नेम इथं दिसेल, तुमचं बिझनेसचा नेम इथं दिसेल. इथं माझा बिझनेसचा नेम मी हा टाकलेला त्यामुळे हा दिसेल. तुमचा बिझनेसचा ऍड्रेस इथं दिसेल, आणि तुम्ही जे पण लिंक तुम्ही सर्च केलेली आहे फेसबुकसाठी, इंस्टाग्रामसाठी, तुम्हाला इथं दिसेल. तर या ठिकाणी मल्टिपल सर्व्हिसेस आहे, म्हणजे जेवढे पण सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करतात CSP मधून ते सगळे इथं दिसतील. इथं मल्टिपल तुमच्यावाले कॅटेगरीज असतील सर्व्हिस ते इथं दिसतील सगळे. त्याच्यानंतर तुमचे रेटिंग्स इथं पाहायला भेटतील. त्याच्यानंतर या ठिकाणी CSP ची ब्रँडिंग तुम्हाला दिसेल. तुमचं व्हॉट्सअप नंबर, म्हणजे तुमचा कस्टमर इथून तुम्हाला रिच आउट करू शकतो, तुम्हाला विचारू शकतो इथून की तुमचं व्हॉट्सअपला रिडायरेक्ट होईल इथून. तुमचा कस्टमर तुमच्यासोबत चॅट करू शकतो व्हॉट्सअप थ्रू. तर हे झालं वेबसाईट साठी. त्याच्यानंतर टिकेटिंग आहे. तर इथं ट्रॅडिशनल वे टिकेटिंग आहे की तुम्हाला जो पण इश्यू असला तुम्ही इथून टाकू शकता, किंवा तुम्ही डायरेक्टली इथून
बोलू शकता की अं, issue pending issue. तुम्ही इथून स्टार्ट करू शकता. तर इथून आमचा जो पण युजर असेल, आमचा एम्प्लॉई जो पण असेल तो इथून बोलू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे सेटिंग्स आहे की तुम्ही स्टोरेज तुमचं 2 GB पर्यंत लिमिट आहे आपल्या इथं अपलोडिंग वगैरे जो पण होणार डेटाचं. तर मी एवढं यूज केलं त्याचं इथं डिटेल असतं. इथं नोटिफिकेशन असणार आहे की तुम्ही जी लीड क्रिएट केलेली आहे तर त्याचं कुठपर्यंत आलंय किंवा ऍप्लिकेशन क्रिएट केलंय किंवा तुमचं पेंडिंग ट्रान्झॅक्शन कुठपर्यंत आलंय तुम्ही सगळे इथून ट्रॅक करू शकता. तर ह्या प्रकारे टोटल प्लॅटफॉर्म जे तुम्हाला शेअरिंग मी केलेली आहे तर तुम्ही यूज करून बघा. काही इश्यू असला तर तुम्ही कनेक्ट करा. जस्ट एवढं. थँक्यू.